हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अन्सा. सो आज तोच कालचा जो विषय झाला होता म्हणजे रेवा गेली आणि तेव्हा मग तन्वी बोलत होती ना की जे धक्काबुक्की करणारे खोटे बोलणारे लोक आहेत ते आतमध्ये आहेत आणि चांगली लोक गेली आहे ना. तर त्याच्यावरती त्यांचं चाललेलं डिस्कशन म्हणजे ऑफकोर्स अनुशीला आणि विशालला तो राग आला आणि मग ते लोक बोलत होते म्हणे माणूस पण किती इथे कोण घाण आहे असं म्हणत होते अनुषे. तर तो ईशा म्हणतो, "हां, तन्वी बोलते, तीच तर घाण आहे ना, तीच असं बोलते आणि असं बोलते." तुम्ही न म्हणे आणि मग तो तिच्या आईवरती काय म्हणे, "तू सांगते ना तिची आई अशी बोलते खरं-खोटं, मग ही अशी का या मोमेंटला असं सगळं बोलते वगैरे." तरी अनुश्री बोलली, "तू तुझ्या आईवरती जाऊ नकोस." तर ते म्हणतो, "नाही, नाही, मग तीच बोलत होती ना, ती तिच्या आईचं सांगत होती ना, की कसं खरं, की कसं खोटं, कुठे काय बोलायचं आणि त्या तर ते मी सगळं सांगतोय." आणि मग इथे बाहेर पण ती तन्वी रडत होती, तर आरबी आणि दीपाली तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि नंतर मग त्यांचं ते दोघींचं डिस्कशन चालू होतं. हिचं दीपालीचं आणि तन्वीचं. ती तेच म्हणत होती, की लहानपणापासून आपल्याला काय शिकवलंय, की खोटं बोलायचं नाही वगैरे. तर तुम्ही एक खोटं लपवायला गेलात, तर तुम्हाला 100 खोटं बोलायला लागतात. म्हणून लहानपणापासून सांगतात, की खोटं बोलायचं नाही आणि इथे लोकं तेच करताय. आणि मग त्यांचं ते सगळेच लोकं इथे खोटं बोलतायत आणि मग तिथे सगळं म्हणजे आता कालचं जे झालं तेव्हा म्हणजे आम्हाला असं वाटत होतं, की बाबा असं म्हणजे आता तर सगळ्यांनाच असं वाटत होतं बाहेर तिला सगळेजण बोलतायत पण, की त्या सिच्युएशनला नव्हतं बोलायचं होतं. पण ते तिचं आता क्लिअर कट आहे ना, तिने त्याला दुश्मन मानलाय तर मानलाय ना. मग ती डिप्लोमॅटिक जसं कसं का खेळेल किंवा तिला दाखवण्यासाठी का करायचंय? मग हेच तर तिचा तो रिअल गेम चाललाय ना. मग इथे तरी मग सगळेजण तिला फेक-फेक का बोलतायत? आता फ्रँकली स्पीकिंग ना, फिनाले जवळ आलाय. आता आजचा म्हणजे आजचा तर आज बघितलं असेल, आज दोघांची जर्नी दाखवली, उद्या तिघांची जर्नी आहे. म्हणजे तिथे तर त्यांचा गेम संपतो एखादा दिवस असला तर असला. कारण मग एक्स कंटेस्टंट आणि येणार आणि नंतर मग त्यांच्या डान्स प्रॅक्टिस वगैरे चालू होणार. आपल्याला दाखवतील शनिवारपर्यंत काय-काय त्यांचे मोमेंट्स आहेत ना. सो तिथे तुम्हाला तेच की आता सगळेजण म्हणतात जसं अनुश्रीचं आहे. ती म्हणते, की "मी खोटं बोलते, पण माझ्यामध्ये हिंमत आहे, धमक आहे बोलायची, की मी एक्सेप्ट पण करते एंड ऑल." आणि नंतर मग जेव्हा तुम्ही कामं करत नाही म्हणजे कालच्या पण रिव्ह्यूमध्ये बोलले, कामं करत नाही आणि नंतर मग राखी म्हटली, "असं कोण आहे की जसं भाऊ पण म्हणाले की त्याच्यात भांडी घासणं याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स अँड ऑल. तर ते काय मिसाईल बनवायचं नाहीये. तर भांडी तर कोणालाही घासता येतात आणि तुम्ही सरळ सांगता की भांडी घासत नाही ना." सो नंतर ती काय स्वतःच म्हणाली अनुश्री, की राखीला की "हा माझा गेम असू शकतो ना." तर तुम्ही आता स्टार्टिंगपासून एक माणूस खेळतोय, चांगली खेळते आणि नंतर जसं-जसं भाऊनी सजेशन्स दिले आणि तिला सांगितलं गेलं त्याप्रमाणे ती स्वतःवरती इम्प्रूव्हमेंट करत गेली, काम करत गेली आणि ह्या सगळ्यांना माहिती आहे की ती बिग बॉस पूर्ण कोळून पिऊन आलेली आहे. तर तिला सगळ्या गोष्टी जास्त कळतात. ती त्याच्याप्रमाणे ती कॅल्क्युलेशन पण करते आणि सगळं काही करते. अकॉर्डिंगली ती खेळते. सो मग प्रॉब्लेम काय आहे? तर इफ इट इज यू पीपल आर गेटिंग कन्फ्युज्ड तर आय वुड सजेस्ट की तुम्हाला जर वाटतंय तर प्लीज मग अनुशीला वोट करा आणि अनुशीला जिंकवा. पण विशालला नको. कारण तो भरपूर म्हणजे इतका त्याचा निगेटिव्ह गेम आहे ना आणि त्यांनी पूर्ण सीझन म्हणजे ऑफकोर्स त्याला म्हणतात ना मास्टर माइंड आणि सगळ्या पदव्या वगैरे दिल्या. पण त्याचा गेम पण निगेटिव्ह आहे. आजच्या तरी ह्याच्यामध्ये बघितलं असेल ना एव्हीमध्ये होतं दाखवलं, जर्नी दाखवली हिच्या दीपालीच्या. त्याच्यामध्ये पण तो तिचं बॅकबिचिंग करताना दिसला ना. आता ह्या पूर्ण सीझनभर दोघं जण म्हणायचे, की दीपालीचं काही गेम नाही, दीपालीचं काही गेम नाही. मध्ये पण बोलत होते, ती काय नुसती चांगल्या-चांगल्या साड्या घालते, इथे बसते, तिथे बसते, हसते-बिसते आणि हे करते. तर तिचा तसा काही गेमच नाही. आणि सडनली त्यांना आता जाणवतंय या आठवड्यामध्ये दोघांना, की तिचा भरपूर गेम आहे. तिनेच काटा बनवला, तिनेच सगळं केलं आणि ती मागे राहिली आणि असं झालं आणि तसं. मग का तुम्ही मॅनिप्युलेट करतात आणि का बोलण्याशी तिच्याशी प्रयत्न करताय? माझं सरळ मत आहे, की इफ इट इज तुम्हाला जसं प्रत्येकाचा फेव्हरेट झालेला आहे, पण एका नॉन महाराष्ट्रीयनला प्लीज जिंकू नका. त्याचा गेम पण निगेटिव्ह आहे आणि त्याचं जरी तो खेळलाय, 1 तास चांगला खेळलाय, प्लॅनिंग, प्लॉटिंग आणि स्ट्रॅटेजी केली त्याच्यामध्ये त्याला आहे. म्हणजे तो चांगला खेळलाय. पण एक आहे तो त्याला एक एक्सपिरियन्स पण होता बिग बॉसचा. आरबीला पण एक्सपिरियन्स आहे बिग बॉस. पण आरबीची पर्सनॅलिटीच वेगळी आहे. तो बोलतो ना, की मला नाही दुसऱ्यांसारखं बोलता येत. मला नाही म्हणजे दिसण्यासाठी दुसऱ्यांच्या मुद्द्यात पडायला आवडत. मला माझ्यापर्यंत मुद्दा आला तर तिथे मी बोलतो आणि माझं होऊन जातं. आणि नंतर मग त्याची इंजुरी एंड झाली, त्याचा गुडघा वगैरे दुखला आणि मग नंतर तो गेम पण खेळू शकला नाही. आणि त्याच्यामध्ये पण त्या लोकं त्याला हे करतायत म्हणजे मी एक रील बघितला, की त्याच्यामध्ये तो तिची तिथे काहीतरी स्कूटी का काहीतरी आहे. ती चालवतोय म्हणजे नुसती चालवत होता असं आणि त्याच्यामध्ये तो पायाने हे करतोय, पुढे-पुढे जातोय आणि एकेकाला घेऊन जातोय, दीपालीला नेतोय, तन्वीला नेतोय आणि तो पण हा म्हणत होता पूर्ण सीझनभर गुडघा दुखतोय आणि त्याच्याने हा पायाने चालवतो. अरे तुम्ही टास्क आहे ना,
आणि नुसतं तो पायाने ते चालवणं फरक आहे ना. ते हे का लोकांना कळत नाही? म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीला का जज करताय? आता तुम्ही सडनली इथे तन्वीला म्हणताय की ती फेक आहे, फेक आहे. ती दाखवते ना तिची दुश्मनी आणि ती कधीपासून बोलते. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात ती बाहेर निघाली आहे तिथून विशालकडनं आणि तिला त्याचा राग आला. आता तिने तो राग सगळेजण म्हणतात तिला त्यांनी एवढं काय केलंय की तिला त्याचा एवढा राग येत होता. आता यू नेव्हर नो बिकॉज 24 तासामध्ये आपल्याला फक्त 1-1.5 तास दाखवताय. आता ते रेवाचा इंटरव्ह्यू आलाय त्याच्यामध्ये ती सरळ बोलते की तो पूर्ण फ्लर्ट करायचा आणि मला ऑकवर्ड फील व्हायचं त्याच्याबरोबर ते. बरोबर आहे. आता ते हात पण नाही, तर हात लावताना पण तो पूर्ण हात-बीत लावणं, मध्ये एकदा भांडी घासताना तिचे हात काय धुवायला गेला आणि काय करायला व्हाय? इफ इट इज तुम्ही नुसतं ते आरबीचं आणि तिचं थोडं चाललेलं आणि राखी त्यांना ब्लेम करत होती. तेव्हा तो म्हणत होता की 28 ती 28 आहे आणि आरबी 48 आहे. मग तू काय आहेस? तू पण 48च आहेस ना आणि मग रुचिता किती आहे? तिथं 28 पण नाही, तिथं 22-23 आहे ना. व्हॉट यू वर डुईंग? सो तो हे सगळं करत होता आणि एक लक्षात घ्या, आपणही महाराष्ट्रीयन लोकं दुसऱ्या स्टेटमध्ये गेली तर आपल्याला कोणी करणार आहे का फेवर? मग आपण दुसऱ्या स्टेटच्या लोकांना का फेवर करायचं? त्याला प्रेम दिलं, त्याचा तुम्हाला गेम आवडला, त्याला तुम्ही प्रेम दिलं, त्याचे तुम्ही फॅन्स आता चांगली गोष्ट आहे. आणलं त्याला फायनलिस्टमध्ये एकदम छान. पण इफ इट इज तुम्हाला खरंच काट्यामधलं कोणी जिंकावं असं वाटत नाही ना, प्लीज अनुश्रीला वोट करा आणि अनुश्रीला जिंकवा. आम्हाला महाराष्ट्रीयन मुलगी जिंकलेली चालेल. पण आय डोंट वॉन्ट नॉन महाराष्ट्रीयन. मराठी बिग बॉस आहे. हिंदीमध्ये त्याला विचारलं पण नव्हतं. तिथे पण असा मुलींच्या मागे लागायचा आणि मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा. आता दीपालीला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय ना. आज दीपाली ती बघून आली एवी. तिचे बघितलं चेहऱ्याचे एक्सप्रेशन आणि तिचे हावभाव पूर्ण उडाले. तो जेव्हा तिचं ते बॅक बिचिंग करत होता बाहेरचं की त्या युरोपच्या सेल्स गर्ल तर हिच्यासारख्याच दिसतात आणि हे असं सगळे असतात. ते किती चीप वाटत होतं आणि सगळ्यांबद्दल बोललाय. तन्वीच्या एजबद्दल बोललाय, आरबीबद्दल बोललाय, किती काय बोललाय. नंतर तिथे ह्याचं झालं. तुम्ही आरबी तिथे आराम के साथ पॉइंट टू पॉइंट मांडत होता त्या टास्कमध्ये आणि मग तुम्ही तिथे एजवरती ट्रिगर झालात. काय गरज होती? एज आणि नंतर म्हणतो तुझ्या डिव्होर्सबद्दल काढू का? तुझ्या डिव्होर्सबद्दल सांगू का? हे काय आहे? एज ही पर्सनल गोष्ट नाही, पण कोणाचा तरी डिव्होर्स आणि त्यातल्या त्या डिव्होर्स म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक दुसरी व्यक्ती गुंतलेली आहे. म्हणजे भावने ते सांगितलं बरोबर ना. आजकाल तर सोशल मीडिया किती आहे, तर तुम्ही लगेच लोक गुगल करणार ना याची वाईफ कोण आणि तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पण तुम्ही इन्व्हॉल्व्ह करताय. आणि नंतर मग तन्वीचं जे म्हणणं होतं तिचं हेच म्हणणं आहे. तिचं हे होतं की धक्काबुक्की करणारी लोक आतमध्ये आहेत. बिग बॉसचा सगळ्यात मोठा रूल काय आहे की कोणी काय केलं मागच्या वेळी बघितलं ना आर्याला बाहेर काढलेलं. तन्वीने पण मारलेली, पण आधी आर्याने म्हणजे जो आधी मारतो तो बाहेर जातो. तरी तो आतमध्ये आहे ना. मग आता तुम्ही त्याला फायनलिस्ट केलंय ना, ॲब्सोल्युटली ओके. तुम्हाला त्याचा गेम आवडला, अजूनही लोकांना वाटतंय तो चांगला आहे, ऑनेस्ट आहे, गेम आवडतोय, फारच छान. पण प्लीज आता महाराष्ट्रीयनला जिंकवा, नॉन महाराष्ट्रीयनला नको. हे प्रामाणिक मत आहे माझं. सो मग ते ह्या लोकांचं स्टार्टिंगचं जे डिस्कशन चालू होतं आणि त्यांची बाचाबाची चालू होती आणि नंतर मग आरबी आतमध्ये गेला. तेव्हा मग ह्या लोकांचं तेच म्हणजे अनुश्रीचं आणि विशालचं तेच बोलणं झालं. तर ते तर चुकीचंच होतं तन्वीचं. किती मोमेंट नव्हती हे सगळं बोलायची. असं नाही, जिथे चुकीचं आहे तिथे चुकीचंच आहे आम्ही बोलणार. तर तिथे काल ती चुकलीच होती. ती वेळ नव्हती ते हे सगळं बोलायची. तर मग ते लोकांचं मग तो म्हणत होता विशाल की तुला तरी पटतंय का? ती काय बोलत होते? पण तो म्हणतो तिचं ओपिनियन आहे ना. म्हणजे बाहेर तो अनुश्री आली तर अनुश्रीला पण तेच म्हणत होता. अनुश्री म्हणजे नाही मला नाही पटलं वगैरे आणि नंतर मग ती साखर-बिखर घेऊन आली आणि साखर दिली आणि तिला पण दिली आणि मग दीपालीचं तर की मला तर ती आजकाल हे करते ना, जवळ घेते, किस फोरहेडला किस वगैरे करते ना, मला सगळ्यांना हेच वाटतं तिचं. म्हणजे ॲक्टिंगच वाटते. म्हणजे एवढं कोण बाबा अति नाही करत. तुम्हाला सगळेजण शिव्या दिलेल्या आहेत, तुमचा डिसरिस्पेक्ट केलेला आहे, तुम्ही पटकन लगेच जाऊन त्यांच्याशी बोलता आणि हे सगळं करता आणि नंतर तिथे आता ती अनुश्रीचे पूर्ण सीझनभर तिला नॉमिनेट केलेलं तिने दीपालीला. काय तिला गेम कळत नाही. तिच्या चपात्या कच्च्यांवरनं किती तिला बोललेली आहे. कितीतरी 2-3 वेळा तिच्या म्हणजे चपात्या कच्च्या आहेत त्याच्यावरनं बोललेली आहे आणि त्या दिवशी किचनमध्ये बसून तिला अनु करते. काय आहे हे? म्हणजे ही पर्सनॅलिटीच कळली नाहीये दीपालीची. पण आय डोंट नो, सिरियसली डोंट नो. म्हणजे ही काय पर्सनॅलिटी आहे?
तर आता ती मग आहे ती तन्वी दाखवते, ती स्टार्टिंगपासून बोलते, ती कुठे बोलली तिला विशाल आवडतोय. ती ज्या दुसऱ्या आठवड्यातनं निघाली तिथून, ती नाहीच आहे ना. ती बघते त्याला पाण्यात. आता नंतर लोकं हेही बोलतात, "मग तुम्ही जर असं म्हणता, मग तू का त्याला बोलली होती स्ट्राँग आहे आणि मी त्याला फायनलिस्टमध्ये बघते." तर ते हे पण बोलणार नाही, स्ट्राँग आहे, फायनलिस्टमध्ये बघते. पण याचा अर्थ असा नाही, की तू जे काही केलेली आहेत भांडणं ती मी विसरून जाईन आणि मी काँग्रेस वगैरे करेन. नाही करणार मी. तर ती नाहीच बघत आहे त्याला आणि ती पूर्ण तिची दुश्मनी काढते येणार. आणि नंतर मग हा तिथे आरवी जात होता तर विशाल त्याला हाक मारतो, की म्हणे तुला पटतंय का ती काय करते आणि बोलते ते. तर तो म्हणाला ते तिचं मत आहे, प्रामाणिक मत आहे. म्हणजे तिचं मत आहे. तर तिने काय बोलावं आणि काय करायचं. तर ह्याच्यात मी काय बोलणार नाही. नाही पण हे बरोबर नाही ना, आमचं पण मोमेंट म्हणजे विशालचे ते म्हणणं अगदी पॉइंट्स बरोबर होते. ऑफकोर्स फायनलिस्ट झालेले आहेत. कोणाला खुशी नाही होणार. सगळ्यांनाच खुशी होणार ना. सो ते म्हणे आमचे पण हे मोमेंट्स आहेत ना. तर या मोमेंट्समध्ये ती असं-असं बोलते ना. तर मग आरबी म्हणाला ते तिचं मत आहे. मग आता मी नाही करू शकत. तरी आरबीचं मन केवढं मोठं. आरबी त्यातल्या त्यात म्हणत हां, काँग्रेस म्हणून. आणि मग काँग्रेस बोलला आणि तो आरबी तिथून निघून झाला. म्हणला, "हां, ठीक आहे." राकेश आणि त्याला बोलवतोय. म्हणे, "नाही, ते जे काही झालं त्याच्याबद्दल सॉरी." का आता तू एकट्याच सॉरी बोलतो? जेव्हा राखी बरोबर आणि आरबीचं झालेलं आणि आरबी तिला सॉरी बोललेलं म्हणजे तिच्या अंगावरती धावून गेलेला आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो तिला सॉरी बोलला. तर हा राखीला बोलतो, की जेव्हा झालं तेव्हा सगळ्यांच्या समोर झालं ना. मग सॉरी का एकट्यांमध्ये बोलतो? सगळ्यांच्या समोर बोलायचे ना. मग तू पण सॉरी का एकट्यामध्ये बोलतो? सगळ्यांच्या समोर झालेलं. तू पण सॉरी सगळ्यांसमोर बोलायचं होतंस. आणि मग तो सॉरी आणि बोलला. ते झालं नंतर मग आरबी बाहेर आला आणि नंतर तिला सांगत होता बाहेर. अनुश्री आणि सगळ्या ह्या तिघी बसलेल्या होत्या त्यांना सांगत होता, की नाही मला म्हणजे तो सॉरी आहे बोलत होता वगैरे, तर मला तर ठीक आहे आता माझं एवढं सगळं झालंय पर्सनल त्यांनी अटॅक्स वगैरे केले, तर मी तर काही ते विसरणार नाही. तर त्याला सांग सॉरीपर्यंत ठीक आहे. मग याच्यापुढे काही मी बोलणार नाही, काही करणार नाही वगैरे असं तसं. आणि असं पण हिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न एंड ऑल करत होते. मग दीपालीचं चालू नाही मी कुठे मॅनिप्युलेट दीपाली तू मॅनिप्युलेट होते. तुझ्या बाबतीत जरा 2 गोष्टी कोण चांगलं बोललं, की तू लगेच वावतच जाते. तू लगेच त्यांना चिकटूनच बसतेस. तर मला हीच पर्सनॅलिटी आवडत नाही. तुम्ही एकतर एक खंबीर एकीकडे बोलायचं माझा काटा, मी फॉर्म केला आणि नंतर मग तुम्ही मॅनिप्युलेट कसे होऊ शकता? क्लीन कळतं तुझे हावभाव आणि एक्सप्रेशन, की तू मॅनिप्युलेट होतेस. आणि नंतर नाही असं थोडी ना काटा मी फॉर्म केलाय. मग मी काट्याला थोडी सोडून काट्याला सोडून मग आरबी बरोबर बोलला, की तुम्ही त्यांचं ऐकणं हे पण इन्फ्लुअन्सच होतंय. म्हणजे तुम्ही होतायत इन्फ्लुअन्स, तर तुम्ही ऐकता कशाला? नंतर मग ती अनुश्री तिथून उठून गेली. नंतर मग ती म्हणली, आरबी असा बोलतोय." तर तू त्यांचा ऐकते आणि तिथे जाऊन बसते म्हणून होतं. मग आरबी सरळ बोलला तिला, की "तू त्यांच्याबरोबर जाऊन बोललीस, तर तू बोलायचं नाही म्हणून." म्हणजे एकदम असा तो ह्याने बोलला. तर मग तन्वी पण बोलली, "तू असं म्हणजे तिला फोर्स नाही करू शकत ना, तिची मतं आहेत वगैरे." म्हटलं, "नाही, ते सगळं गेलं खड्ड्यात, वैयक्तिक मतमत वगैरे. पण तू तिथे जायचं नाही आणि बोलायचं नाही." तो सरळ कडक भाषेमध्ये बोलून मोकळा झाला. बरोबर आहे, आता त्याच्यावर एवढं झालंय सगळ्या गोष्टी. तो त्याच्याविषयी काही बोलत नव्हता, काय करत नव्हता. हाच त्याच्याविषयी मागे काय-काय बोलत होता आणि सगळं करत होता. सो त्यांचं मत आहे स्वतःचं वैयक्तिक. तन्वीचं मत आहे वैयक्तिक स्वतःचं. नाही बोलायचं. ती त्याला बघते दुश्मन. तिला नाही बोलायचं त्यांच्याशी. जे खोटे बोलतात आणि सगळं हे करतात, चोऱ्या करतात. आता एव्ही आलंय तर एव्हीमध्ये बोलूच आपण ते. तर मग त्याच्यानंतर मग ती अनुश्री पण त्याला सांगत होती, की "तू तिला मॅनिप्युलेट तू सॉरी बोललास का आरबीला?" तो म्हणतो, "हां, मी बोललो ना आरबीला सॉरी." तो म्हणे, "नाही." तो बोलत होता, की "याच्यापुढे काय?" तो म्हणे, "नाही, त्याच्यासाठी मी सॉरी नाही बोललो. तर मला वाटलं, की सॉरी बोलायचं का?" आणि तो इथपर्यंत पण बोलतो. हा याने आधी त्याला काँग्रेस केलं आणि नंतर हा सॉरी नाही तर नाही मी वाट बघत होतो इथपर्यंत येण्याची. काय वाट बघत होता इथपर्यंत येण्याची? आणि मग तो मध्येच रविवारच्या ठिकाणी सपोज तो गेला असता. मग काय केलं असतं? कधी सॉरी बोलणार होता? वराती मागून घोडे? जेव्हा तुम्हाला सॉरी बोलायचंय, तेव्हाच तुम्ही सॉरी बोलायचंय. तुम्ही महाराष्ट्राला सॉरी बोलता, तुम्ही भाऊला सॉरी बोलता. पण ज्याच्याबरोबर तुम्ही केलं त्याला तुम्ही सॉरीच बोलत नाही. हा कुठला लॉजिक आहे? सो आणि कसं आहे ना, प्रत्येकाचं मी सिरियसली सांगते, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मताशी सहमतच असलं पाहिजे असं नाही. हाताची 5 बोटं आहेत, आपल्याला 5 बोटं लागतात. पण तरी पण जर माझं मत वेगळं असतं, तुमचं मत वेगळं असतं, अजून कोणाचं तरी मत. मला जे आवडतं ते तुम्हाला आवडलेच पाहिजे असं नाही. तुम्हाला जे आवडतात ते आम्हाला आवडलेच पाहिजे असं नाही. प्रत्येकाचं एक म्हणतात ना इंडिव्हिज्युअल मत आहे, तर त्यांनी ते मत मांडावं. तर माझं सरळ मत आहे, की काठामधलं कोणी पण जिंकलं तर चालेल आणि त्यातल्या त्यात मग टोळीमधले ना, तर मग अनुषेने जिंकावं.
मी त्यातल्या त्यात हेही म्हणाले असते, ठीक आहे, तो त्यांनी गेम चांगला खेळला विशालने आणि मस्त सगळं त्यांनी प्लॅनिंग, प्लॉटिंग आणि स्ट्रॅटेजी ईच अँड एव्हरीथिंग ही हॅज डन. पण तो तेवढंच त्यांनी सगळ्या त्याच्या मेंबर्स बद्दल पण तो भरपूर बोललेला आहे. आणि त्यांनी त्याच्या म्हणतात अजगराची स्टोरी तो दुसऱ्यांना सांगतो, पण तो स्वतः अजगर आहे. त्यांनीच त्याच्या सगळ्या लोकांना खाल्लंय. जेवढी जेवढी लोक त्याच्या जवळ आली ती सगळी लोकांना त्यांनी तो गिळून बसलाय. अनुश्री फक्त इकडे तिकडे करत होती, त्याच्या जवळ नव्हती, म्हणून ती वाचली अजगरापासनं. कारण ती अजगराजवळ जाऊन चिटकली नव्हती बाकीच्यांसारखी. बाकीचे सगळे जाऊन त्याच्याकडे चिटकायचे, इन्क्लुडिंग संकेत. सो दॅट्स वाय प्लीज अनुशीला करा. मग तुम्हाला जिंकवायचं असेल ना, तुम्हाला नाही आरबीला जिंकवायचंय, तन्वीला जिंकवायचंय ना, तुम्ही अनुशीला जिंकवा. म्हणजे जे टोळीचे जे फॅन्स आहे, ज्यांना टोळीचे लोक आवडतात ते. सो तसं आहे. नंतर मग इथे कसं आहे, इथे म्हणजे कसं सगळेजण खोटं बोलतात. त्यावेळी प्रत्येक जण म्हणतो की हा आपण खोटं बोलतोय, तो पण अरे पण खोटं खोटं बोलण्यामध्ये किती फरक आहे ना. आज तुम्ही जरी खोटं म्हणता, काट्यामध्ये किती म्हणतात ना, आज आपण घरातल्या घरात म्हणजे मायलेकींची पण भांडणं होतात, बहिणी बहिणींची भांडणं होतात. तर ते वेगवेगळे लोक आहेत आणि ते काय असे जसे टोळीतले लोक काय त्यांना गरज आहे म्हणून ते एकत्र आलेले, तसे काट्यातले लोक गरज त्यांनी फक्त एक डिसाईड केलं की टोळी टोळी चाललंय, तो ग्रुप झालाय, तर टोळीला हे करण्यासाठी आपण काहीतरी ग्रुप फॉर्म करूया. मग ती दीपाली आली, तिने तन्वीला घेतलं आणि मग आरवीशी बोलले आणि मग ते चौघांनी मिळून त्यांचा तो काटा तयार झाला. तो असं झालं. तर प्रत्येकाचं त्यांचं थिंकिंग वेगळं आहे, प्रत्येकाचं माइंड वेगळं आहे, पण तरी ते अजून एकत्र होते. भले भांडणं होऊ दे, काय होऊ दे. आरवी पण आहे, टिकून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मध्ये तन्वी पण होती, तिने पण टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. इव्हन दीपाली ऑल्सो. म्हणजे तन्वी रागाने भडकली वगैरे, जोराने ओरडली, तरी पण तिने तिची मॅच्युरिटी तेव्हा तिने दाखवली आणि ती गपचूप बसली आणि तिने पण टिकवलं. तर प्रत्येकाने तिथे कॉम्प्रोमाइजेस केलेले आहेत. भरपूर ठिकाणी चुकीचे वाढले, जसं आरवी मध्ये एकदा बोललेला, नाही मी आता काटा सोडून जातोय अँड ऑल. तरी मग तन्वी स्वतःहून गेली किंवा दीपालीकडे पण स्वतःहून गेली. तिला दीपाली बोलली 10 वेळा सॉरी बोल, ती बोलली तिला 10 वेळा सॉरी. सो असेच रिलेशन्स नाही त्यांचेही झाले. तर भले म्हणतात ना, सगळ्यांची घराघरात सगळ्यांची भांडणं असतात, तर तशी त्यांची होतात. म्हणजे प्रत्येकाची डिफरन्स ऑफ ओपिनियन्स असतात ना, आर्ग्युमेंट्स होऊ शकतात ना. मग त्याला तुम्ही आता हे करा, अरे ह्यांचं तर काटात तर काय राहिलाच नाही ना, काय आता दिवसच राहिले, किती 2-3 दिवसच राहिले, बाकीचे तर आता काहीच नाही. आला फिनाले जवळ, आता त्यांची डान्स प्रॅक्टिस चालू होईल. तर नंतर मग त्यांचं तेच असं ते मॅनिप्युलेट करतात आणि म्हणजे दीपालीच बद्दल की तू दीपालीला मॅनिप्युलेट करतोय आणि असं ते लोक बोलत होते ना. तर तिथेच दीपाली होती. म्हणलं की दीपाली मी तुला मॅनिप्युलेट करतोय का, विशाल तिला बोलतो. ती म्हणते दीपाली त्याचं नाही नाही तू मॅनिप्युलेट नाही करत आहे ना. म्हणे हे फेक लोक आहेत, त्यांना सांग मी कोणाला मॅनिप्युलेट करत नाही. बाबा तू सगळ्यांना मॅनिप्युलेट केलंय. रोशनला चुगल्या दाखवून सुद्धा रोशन तुझ्याकडे हे झालं नाही, पूर्ण त्याला फिरवून घेतला. सगळ्यांना गोल गोल फिरून फिरून मस्त उल बनवण्याचे धंदे केलेले. सो नंतर मग ती फायनलिस्ट तन्वी तेच बोलत की फायनलिस्ट बनवणार तर मी त्याला कॉंग्रॅच्युलेट करेन, पण तू बाबा माझ्याशी लांबच राहा. तर हेच सगळं झालं होतं. आणि नंतर मग आरबी त्याची छोटीशी एक स्टोरी सांगत होती लहानपणाची, की त्याची आई टीचर होती, तर त्याला पाळणा घरात ठेवायची होती. म्हणे बाजूलाच पाळणा घर होतं, तर तिथे सगळे काय पाळणा घरामध्ये काय सगळ्या मुलीच होत्या आणि त्या पाळणा घरामध्ये मी एकटाच मुलगा होतो. आणि नंतर मग तिथे मुली ते काहीतरी स्नो व्हाईट, म्हणजे तो इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला आहे कॉन्व्हेंटमध्ये. दॅट्स वाय त्याच्या जेव्हा टास्कमध्ये होतं त्याला मराठी वाचता येत नव्हतं. त्या पाळणा घरामध्ये तर म्हणजे सगळे स्नो व्हाईट बनायचे, कोण सिंड्रेला बनायचे, तर प्रिन्सेस बनायच्या. मग यांच्याकडे एक प्रिन्स कोण, हा एकच प्रिन्स. मग ते सगळे प्रिन्स, आणि मग ते प्रिन्सला काय ते लास्टला किस वगैरे करतात, तर सगळे मुली किस वगैरे करतात. तर तो फन वे में आणि थोडा जोक वे में म्हणजे त्याची तो पूर्ण ती स्टोरी सांगत होता. आणि नंतर मग त्यांची हे आली एवी चालू झाली. म्हणजे स्टार्टिंगला मग अनुश्रीची दाखवली एवी, तर मस्त होती एवी, छान दाखवली. पण मला जे तिला जे शेरनी बोललं गेलं ते, म्हणजे तिचे जे फॅन्स आहेत त्यांना तर आवडलंच असेल, पण मला ते तितकंसं नाही आवडलं. म्हणजे खोटं बोलणारी आणि चोऱ्या करणारी, म्हणजे इव्हन त्या एवीमध्ये पण दाखवलंय, चोरी पण करते, खोटं पण कितीतरी बोलते अँड ऑल.
तर ते सगळं आणि नंतर मग तुम्ही प्राउडली सांगताय, "हां, मी गेमसाठी, फायद्यासाठी खोटं बोलले." तर ठीक आहे, आता ते सर्व्हायव्हलसाठी तुम्ही करत होता, पण तुमचा तो इंडिव्हिज्युअल गेम पण होता. तो ग्रुपमध्ये कधी होता, नव्हता. म्हणजे स्वतः ती बोललेली, की "हे लोकं मी यांना सगळं आणून देते, करून देते. यांचे हे लोकच खातात आणि माझ्यासाठी जेवणाचे थांबत पण नाही." म्हणजे जेव्हा रुचिता वगैरे होती, विशा माझ्यासाठी जेवणाचे थांबत नाही आणि दॅट डे शी वॉज लिटरली क्राईंग हे सगळं सांगताना आणि बोलताना आणि त्यावेळी तिने टोळी सोडलेली आणि म्हणजे खरं म्हटलं तर हे केवढं मोठं म्हणजे स्टेप होती टोळी सोडणं. कारण तिला माहिती आहे आता टोळी एक काटा तर तयार झाला, मग तिला कोण घेणार, नाही घेणार. पण तरी पण तिचा तो उद्रेक झाला. सगळं म्हणतात ना ब्लास्ट झाला आणि ती बोलली आणि ती तिथून निघाली. पण नंतर मग तिला कळलं कोणीच विश्वास ठेवत नाही आणि परत तिकडे गेली वगैरे. म्हणजे ऑफकोर्स इकडनं तिकडे तिचा काही ना काहीतरी, काही ना काहीतरी मी असं म्हणते एकीकडनं असं वाटतं अरे हे तिचे आहेत म्हणतात ना मायनस पॉइंट्स, पण मग नंतर असं वाटतं अरे नाही जाऊ दे ना, एक लहान मुलगी आहे, वयाने लहान आहे ऑल आणि म्हणजे तिने काय बघितलं आयुष्यात, पण ती आज ती इथपर्यंत पोहोचली आहे, तर तेच केवढं मोठं आहे. आणि आज ती मिळाली ना पहिल्या दिवशी, की एवढ्या लोकांबरोबर मला कसं राहायचं वगैरे, तर तिने ते सर्व्हाइव्ह केलेच आज तिने 90-95 दिवस. सो आहे मग म्हणतात ना, मी म्हणून म्हणते इफ इट इज यू वॉन्ट, प्लीज प्लीज इट्स अ रिक्वेस्ट टू ऑल, अनुशीला वोट करा आणि अनुशीला जिंकवा. मला चालेल, मला ऍब्सोल्युटली चालेल की काट्यातलं नाही कोणी जिंकलं, अनुश्री जिंकावी. सो प्लीज तुम्ही लोक अनुश्रीला जिंकवा, मी तुम्हाला सांगते. काटा फॅन जरी असली तरी मी तुम्हाला सांगेन प्लीज प्लीज अनुश्रीला जिंकवा. सो तिची फार छान जर्नी दाखवली. तर मी अशीच आहे म्हणजे स्टार्टिंगपासून ते दाखवलं ना पहिल्या आठवड्याचं एकदम ऍक्च्युली विसरलो आपण. आता 90-95 दिवस झाले ना तर विसरलोय. तर मी अशीच आहे, मी अशीच आहे ती बोलायची तेव्हा. तर ते म्हणजे मी छोटे छोटे पॉइंट्स लिहून घेतले ते जर्नीमध्ये. चुका झाल्या पण त्या उघडपणे मी ऍक्सेप्ट केल्या अँड ऑल. नंतर मोठी स्ट्रॅटेजी नव्हती. नंतर इम्प्रेस करण्याला स्वतःला गेम म्हणजे इम्प्रेस करायचं नव्हतं कोणाला, फक्त मी गेम खेळायला आली होती. सो स्वतःचा शोध घेणारी म्हणजे बिग बॉस तिचं हे सगळं प्रेस करत होता, अप्रिसिएशन हे तिचे सगळे वर्ड्स तिचे छान छान वापरत होता. तर बिग बॉसची ही शेरनी आहे अँड ऑल. तर नंतर ते सगळे क्लॅप करत होते. सगळ्यांनी सगळे ते बोर्ड्स वगैरे घेऊन उभे होते. तर ते अरे हा माझा फॅन मोमेंट आहे. म्हणजे असं कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे बिग बॉसचं तेच आहे ना, की तुम्हाला एका एवढ्या हाईटला घेऊन जातात ना, की तुम्ही असं वाटतं ते या तुम्ही स्वप्नातच आहे. आणि नंतर मग दीपालीची जर्नी दाखवली. बापरे! दीपालीची जर्नी. अरेरेरेरे! इट वॉज काय म्हणायचं, इट्स कॉल्ड एडिटिंग. अरे तो गेम आपल्याला कधी एवढा दिसला नाही, पण त्यांची जर्नी काय दाखवली. रणरागिणी म्हणून तिला पण पदवी दिली. जशी हिला शेरनीची पदवी दिली, तशी तिला रणरागिणीची पदवी दिली आहे ना. आणि मग तिचं जसं धुरंधर सारखे बाई चॅप्टर एक 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 केवढे चॅप्टर. राजकारण काय, दोस्ती काय, आईचं काय, नॉमिनेशन काय, दोस्ती दरार, दोस्ती में दरार आणि ऑल. आणि इमोशनल नंतर फॅमिली वुमन म्हणजे ते तिचे फॅमिलीवाले आले ते सगळे म्हणजे धुरंधर बिरंधर. अरे वा 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 वा, काय मस्त जर्नी होती दीपालीची. म्हणजे तिचं जर्नी बघून अरे वाट भाई साहब, ह्याला म्हणतात जर्नी. म्हणजे एडिटरला ना मानला पाहिजे, इतकी त्यांनी छान जर्नी तिची केली ना. ऑफकोर्स अन्यश्रीची पण जर्नी एका बाजूला, हिची जर्नी एका बाजूला. तर दोघींच्या जर्नी भरपूर चांगल्या होत्या. दिवस कमी झाले. प्रत्येक जण आपापल्या ज्या आहेत फॅन्स म्हणजे जे कंटेस्टंट त्यांना प्लीज वोटिंग करा आणि त्यांना तुम्ही जिंकवा. नाही तर असं नको व्हायला अरे मी फक्त मला आवडतोय मला ती किंवा तो आणि वोटिंगच करत नाही. वोटिंग करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला कोणाला पण अरे काय वोटिंग करून काय फायदा, मेकर्सला जे करायचे ते करतातच. ठीक आहेच ना, मेकर्सला जे करायचे ते करू दे. पण आपण आपले एफर्ट्स का, आपल्याला असं वाटतं ना आपण ज्याला फॉलो केलंय, हा मला आवडला या 100 दिवसाच्या जर्नीमध्ये, तर वोट करा. तुमच्या वोट मे बी त्याला जिंकू शकतात. सो करा वोटिंग. सो आता ह्या दोघांची जर्नी दाखवली, आता उद्या तिघांची जर्नी आहे, तर ती पण बघायला मजा येईल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. सो माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.